भंडारा जिल्ह्यातील शाळेत कम्प्युटर लॅब्स अद्यापही तयार नाही। 4 महिन्यांपासून कम्प्युटर साहित्य धुळखात पडून आहेत। पवनी येथील नगर परिषद शाळेतील हा प्रकार आता समोर आलाय। डिजिटल क्लासरूमच्या नावाखाली फक्त ब्लॅक बोर्डवर प्रोजेक्टर लावण्यासाठी लाकडी सांगाळा लटकवण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। नगरपालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी नगरपालिकेकडून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आणि त्याचाच आता साहित्य आपण बघू शकतो की कशा प्रकारे या नगर परिषदेच्या शाळेमध्ये धूळ खात आहे आणि मागील 4 महिन्यापासून हा साहित्य येऊन इथं पडलेला आहे, मात्र कुठलाही याचा युटिलाइज करण्यात आला नाही किंवा कुठलाही उपयोग झालेला नाही। तर येथे आलेला हा साहित्य फक्त काय इथं धूळ खाण्याकरिता आलेला आहे की हे त्याचा काही उपयोग होणार याकडे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आपण बघू शकतो की डिजिटल शाळेच्या नावावरती फक्त इथं सांगाडे उभारण्यात आलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचे डिजिटलायझेशन अजूनपर्यंत करण्यात आलेलं नाही। आपल्यासोबत येथील मुख्याध्यापक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर किती दिवसापासून हा सगळं सामान इथं येऊन पडलेलं आहे आणि का बरं आतापर्यंत लावण्यात आलेलं नाही? जरा 3 ते 4 महिन्यापासून आपल्याकडे साहित्य आलेलं आहे आणि आपण ते ठेकेदाराला वारंवार बोललो तर त्यांनी मधामध्ये येऊन हा सांगाडा उभा करून दिला आणि टीव्ही साठी येऊ 8 दिवसात असे त्यांनी सांगितलं, परंतु अजूनपर्यंत काही आले नाही। ते आल्यानंतरच आपल्याला इथं टीव्ही लागल्यानंतरच आपण विद्यार्थ्यांचा उपयोग करू शैक्षणिक कार्य करतो। लवकरात लवकर लावून दिलं पाहिजे अशी आपल्याकडून त्यांच्याकडे विनंती केली आहे आपण बरेचदा की लवकर लावून द्यावा म्हणून। नगरपालिका प्रशासन लक्ष देणार का की ठेकेदारावर काही कारवाई करणार याकडे आता लक्ष लागलेले आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।